श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे? 2025 या सालातली महाशिवरात्रीची नक्की तारीख, वार, शुभमुहूर्त, वेळ काय आहे? महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही कोणते उपवासाला चालणारे पदार्थ हे खाऊ शकता? आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना कोणत्या गोष्टी आवर्जून वापरायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत? या दिवशी महाशिवरात्रीची पूजा पद्धती काय असणार आहे? महाशिवरात्रीचा उपवास नेमका कसा करावा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। शिवभक्तांचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्र हा त्यांच्यासाठी अगदी सणाप्रमाणेच असतो। महाशिवरात्रीची प्रत्येक शिवभक्त, महादेव भक्त हा आवर्जून वाट बघत असतो। तर महाशिवरात्र हा हिंदू बांधवांचा अत्यंत पवित्र सण मानला आहे। याची पूजा पद्धतीने महत्त्व आता आपण जाणून घेऊया। यंदाच्या म्हणजेच 2025 या साली 26 फेब्रुवारीला बुधवारी यंदा महाशिवरात्री आलेली आहे आणि बरोबर बघा, शिवरात्रीचा उपवास हे सर्रास सर्व हिंदू हे करत असतात। कोणी सोमवार करत असू किंवा नसू, इतर उपवास वर्षातले केले असतील किंवा नसतील, पण शक्यतो 90 ते 95% सगळे जे हिंदू बांधव असतात आपले, ते महाशिवरात्रीचा उपवास आवर्जून करतात। कारण असं म्हणतात की महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळं आपल्याला संपूर्ण जे सोमवार वर्षभरातले असतात किंवा महादेवाचे कुठलेही व्रत असतात त्यांचं फळ हे आपल्याला एका फक्त शिवरात्रीनं केल्याचं मिळतं आणि महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाची आहे। महाशिवरात्रीचं प्राचीन महत्त्व आपण पुढं जाणून घेऊयात, पण त्याआधी महाशिवरात्रीचा हा पवित्र सण हा माघ कृष्ण चतुर्दशीला संपन्न होतो। तसेच या दिवशी शिव म्हणजेच भगवान शिव आणि माता पार्वतीच्या लग्नाचा हा दिवस असतो असं मानलं गेलं आहे। बघा, शिवरात्रीचं प्राचीन महत्त्व आपल्याला काय सांगितलंय तर संस्कृत पुराण साहित्यामध्ये अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण यांसारख्या अनेक ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचं महत्त्व हे सांगितलं गेलं आहे। तसेच बघा, या दिवशी बेलाची पानं वाहून शिवाची पूजा करावी असे देखील व्रत आहे, कारण भगवान शंकरांना अतिप्रिय, सगळ्यात प्रिय हे बेलाचं पान आहे। आपल्याला आवर्जून या दिवशी बेलाचं पान हे शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे। महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते। यामध्ये पंचगव्य म्हणजेच गाईचं दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही या सर्वांचा अभिषेक आपण शिवलिंगावर केला जातो। त्यानंतर दूध, दही, तूप तसेच मध आणि साखर यांचं पंचामृत करून या पंचामृताचा लेप शिवलिंगाला लावला जातो। या व्यतिरिक्त आपण शिवलिंगावर धोत्रा आणि बेलाची पानं आणि महादेवाला प्रिय असणारी पांढरी फुलं वाहून आपण शिवलिंगाची पूजा ही करू शकतो। तर महाशिवरात्रीचा उपवास नेमका करायचा कसा, तर त्या संदर्भात अनेकांच्या काही शंका असतात। तर महाशिवरात्रीला बघा, अनेक शिवभक्त श्रद्धेनं, भक्तिभावानं उपवास करतात। काही लोक जे असतात ते अगदी उपवास कडक करतात, काही खात पित नाहीत दिवसभर। बरेच जण उपवासाला फक्त दूध आणि फळं असा आहार घेतात। तसेच या दिवशी विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य शंकर महाराजांना दाखवला जातो। त्यामध्ये खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य आपण भगवान शंकरांना दाखवतो। शिवरात्रीच्या रात्री काही भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचं सुद्धा सेवन हे करत असतात। तर उपवासाला तुम्ही दूध, फळं खाऊ शकता, साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, बटाटा खाऊ शकता, रताळी ही खाऊ शकता, उपवासाचा बटाटाचा कीस, उपवासाच्या पापड्या ह्यासुद्धा खाऊ शकता। पण भगर म्हणजेच वरी तांदूळ बरेच जण शिवरात्रीला खाणं टाळतात। ज्यांच्या घरात चालत असेल त्यांनी खावं किंवा ते आपण खाऊ नये, कारण बऱ्याच बघा, जवळपास 80 ते 90% लोक हे सोमवारच्या दिवशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी वरी तांदूळ जे सेवन हे वर्ज्य करत असतात, त्यामुळे ते तुम्ही खाऊ नका। चहा, कॉफी पिऊ शकता। चहा, कॉफीसुद्धा अगदी प्रमाणातच आपल्याला घ्यायची आहे। एकतर आपला उपवास असल्यामुळं जास्त चहा पिल्यामुळे त्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते। त्याच पद्धतीनं आपल्याला क्विक एनर्जी शरीरामध्ये पाहिजे असेल, ताजंतवानं आपल्याला वाटावं किंवा शरीराला काही एनर्जी हवी असेल तर तुम्ही खजूर सेवन करू शकता। खजुरामुळं जरा शरीराला तरतरी येते। अगदी कडक उपवास करण्याची गरज नाही आहे। भगवान शिवांना भोळा सांब, भोळा शंकर, महादेव असं म्हटलं जातं। शंकराची उपासना केल्यावर त्वरित ते प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात असं त्यांचं महत्त्व आहे। शंकर हे खूप भोळे मानलं जातं। तुम्ही मनापासून शंकराचा उपवास केला तर तो त्यांच्या
शिवापर्यंत पोहोचतो असंही म्हटलं जातं. शिवपुराणामध्ये अनेक कथासुद्धा या बाबतीत सांगितल्या आहे. सर्व देवांमध्ये भगवान शिवाचं महत्त्व अत्याधिक असल्यामुळं हा पवित्र दिवस अत्यंत पवित्र वातावरणात हा आपण साजरा करतो. शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराजवळ कोणतंही महादेवांचं मंदिर असेल तर तिथं आवर्जून भेट द्या. त्याचं कारण असं बघा की जिथं जिथं महादेवांचं शिवलिंग स्थापन असतं तिथं भरपूर प्रमाणात एनर्जी ही असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते. बघा, मंदिरात गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न आणि शांत भक्तिमय वातावरण तिथं असतं. खूप शांत आपल्याला त्या दिवशी वाटतं, तिथं गेल्यावर वाटतं. महादेवांच्या मंदिरात तुम्ही ध्यान करू शकता. काहीच नाही जमलं तर महादेवाच्या पिंडीवर तुम्ही जलाभिषेक करू शकता. बघा, शिवलिंगावर जल चढवताना म्हणजेच पाणी चढवताना, पाणी आपण म्हणत नाही, शिवलिंगावर जल चढवताना काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालनसुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर काय काय आपल्याला ह्या दिवशी करायचं आहे तर 26 फेब्रुवारीला बघा, जो पूजेचा जो मुहूर्त आहे तो अगदी संध्याकाळी 6:43 ते रात्री 9:47 असणार आहे. त्याच पद्धतीनं दुसरा जो मुहूर्त असणार आहे तो 26 फेब्रुवारीला रात्री 9:47 ते मध्यरात्री 12:51 असणार आहे. तिसरा जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे तो 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:51 ते 3:55 असणार आहे. चतुर्थ मुहूर्तसुद्धा असणार आहे पहाटे 3:55 ते 6:59 हा मुहूर्त असणार आहे. आपल्याला दिवसभर शंकराची पूजा केली, कोणत्याही वेळात महादेवांची पूजा केली तरी चालेल, किंवा तुम्हाला शुभ मुहूर्त हवा असेल तर या मुहूर्तांमध्ये तुम्ही महादेवाची पूजा ही करू शकता. महादेवाची पूजा करताना बऱ्याच गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीवर तुळस आपल्याला वाहायची नाही आहे. महादेवांना तुळस वाहू नये म्हणतात. या दिवशी आपल्याला बेलाच्या पानाचं महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही बेलाचं पान हे नक्की महादेवांना अर्पण करा. त्यामुळं तुम्हाला अगदी दुसरं काही करण्याची गरज नाही आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तरीसुद्धा या दिवशी तुम्ही जोडीनं नवरा बायको दोघांनीसुद्धा महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेव आणि माता पार्वतीची व्यवस्थित यथासांग पूजा करायची. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं. या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप आपण करू शकता. तुम्हाला महामृत्युंजय मंत्र येत नसेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा, या षडाक्षरी जो एकदम पॉवरफुल असा मंत्र आहे त्या मंत्राचा तुम्ही उच्चारण दिवसभरात करू शकता. पुरुषांनी ओम नमः शिवाय म्हणायचे तर स्त्रियांनी फक्त नमः शिवाय असा पंचाक्षरी मंत्र म्हणावा असं आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे. महाशिवरात्रीचं महत्त्व प्रत्येक भागामध्ये हे वेगवेगळं असतं. या दिवशी भगवान शंकर आणि महादेवांची पत्नी पार्वती यांचं लग्न झाल्याचं बऱ्याच ठिकाणी पुराणांमध्ये उल्लेख आहे. शिवलिंगावर काही गोष्टी जर का आपण अर्पण केल्या तर आपल्या कामातले अडथळे दूर होतात आणि भगवान शंकरांच्या कृपेनं आपल्याला आर्थिक समृद्धी येते असं म्हटलं जातं. तर सगळ्यात पहिलं तर बेलपत्र आहे, त्यानंतर दूध आहे, गंगाजलसुद्धा तुम्ही शिवलिंगावर हे अर्पण करू शकता. त्याच पद्धतीनं पांढरी फुलं महादेवांना प्रिय आहेत. पांढरी फुलं तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर हे वाहू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंगावर बघा, या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काळे तीळ जर का अर्पण केले, अगदी मुठभर काळे तीळ अर्पण केले तर सर्व प्रकारच्या त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच शनिदोष आणि शनीच्या 7.5 जे अनिष्ट परिणाम असतात ते कमी होतात असं म्हटलं जातं. बेलपत्र तर महत्त्वाचं आहे. भांग आणि धोत्रासुद्धा या दिवशी महाशिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण केला जातो. शिवपुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी विषाचा प्यालासुद्धा बाहेर पडला, मात्र हे विष हलाहल कोणी प्राशन करू शकलं नाही. तेव्हा सर्व देवी देवता विषाचा प्याला घेऊन भगवान शंकरांकडे गेले आणि सृष्टीचं, पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी स्वतः शंकरांनी ते विष पिऊन टाकलं. हे विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव बेशुद्ध झाले आणि विषाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून सगळ्यांनी भगवान शिवांच्या मस्तकावर भांग आणि धोत्रा ठेवला. तेव्हापासून भगवान शंकरांना भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रथा पडली आहे अशी धार्मिक मान्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंदन. महाशिवरात्रीला भगवान शंकरांना तुम्ही चंदनाचा लेप लावू शकता, चंदन अर्पण करू शकता. अत्यंत शुभ फळ त्याचं तुम्हाला मिळतं. यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वादसुद्धा देतात. दूध, गंगाजल हे तर आपण एरवीसुद्धा शिवाच्या
आपण शिवलिंगावर हे अर्पण करत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीची पूजा करायची आहे. महाशिवरात्रीला आपण काय काय शिवलिंग शकतो, काय गोष्टी अर्पण करू शकतो, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा आहे, महाशिवरात्रीचे शुभमुहूर्त काय आहे आणि प्राचीन कथासुद्धा मी तुम्हाला या संदर्भात सांगितलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.